मी डॉक्टर कादरी, मी कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या कादरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. चुलत बहिणीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी चुलत भावास जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील अटकेतील आरोपी संभाजी शिवानंद पवार वय वर्ष 26 याची अल्पवयीन चुलत बहीण यावर दुष्कर्म केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी सशर्त जामीन मंजूर केल्याची माहिती ॲडव्होकेट नागेश खिचडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट नागेश खिचडे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिलं. संभाजी शिवानंद पवार वय 26 राहणार निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हा युवकांनी अल्पवयीन चुलत बहिणीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी माननीय जिल्हा न्यायाधीश के.डी. शिरभाते मॅडमनी 50,000 इतक्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केले आहेत. यात हकीकत अशी की 29/7/2023 रोजी पीडित निर्भया ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुद्धा आपण तुझ्याशी लग्न करू व अशा आश्वासन देऊन पळवून नेऊन त्याच्या ओळखीचा शैला दत्तू शिंदे राहणार गुरुकन्नन नगर कोकरेमळा इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथे नेऊन ही माझी चुलत बहीण असून तिचे वडील सतत दारू पिऊन हिला शिवीगाळ करतात, बालपणावरच लग्न लावणार आहेत, त्यामुळे थोडे दिवस ही इथंच राहू द्या, मी परत येतो असे सांगून नंतर 12/8/2023 रोजी शैला शिंदे यांच्या घरी जाऊन ते घरी कोणी नसताना निर्भयाशी जवळीक साधून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवला व लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर फिर्यादी ही बेपत्ता असताना सुद्धा पीडित निर्भयांच्या आईंना फिर्याद देत असताना परावृत्त केले, त्यांना दूर ठेवले, फसवले अशाची फिर्याद मंदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर आरोपीस पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली होती. त्याच्या जामीन अर्जाच्या वेळी मी सदर घटनेची फिर्याद हे 48 दिवसांनी दाखल असून 48 दिवसाच्या विलंबाने दाखल असून पीडिताचा पोलिसांसमोर जबाब व CRPC 164 नुसारचा जबाब पाहिला असता अत्यंत भरपूर तफावत आहे. त्यामुळं सदर घटना ही जबरदस्तीने झाल्याचे दिसून येत नाही असा युक्तिवाद मी मांडला असता सदर युक्तिवाद घरात धरून माननीय जिल्हा न्यायाधीशांनी 50,000 इतक्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.